पालकांना जर आपल्या मुलांच्या काही सवयी बदलायच्या असेल किंवा त्यांचे जे निगेटिव्ह बिहेवियर आहे ते पॉझिटिव्ह बिहेवियरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अगदी साधा आणि सोपा उपाय म्हणजे गिव्ह द पॉझिटिव्ह अफर्मेशन टू अवर चाइल्ड. जेव्हा केव्हा आपले मुलं झोपतात तेव्हा त्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांना त्यांचा जो एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला सुरुवात करा. फॉर द एक्झाम्पल मी तुला सांगते, जर आपला मुलगा किंवा मुलगी असेल आणि तो खूप जिद्दी असेल तर आपण म्हणू, माझा मुलगा किंवा मुलगी खूप शांत आणि समजदार आहे आणि तो त्याचे जे विचार आहे त्याचं जे ओपिनियन आहे तो खूप शांतपणे मांडतो. मुलगा किंवा मुलगी शाय असेल तर आपण म्हणू, माझी मुलगी खूप कॉन्फिडंट आहे, ती कॉन्फिडंटली सर्वांशी बोलते आणि खेळते. किंवा अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण म्हणू, माझ्या मुलाची कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप हाय आहे, ती डेली अभ्यास करते, सक्सेस तिला नक्की मिळणार. असं जर पालकांनी आपल्या मुलांना डेली पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले तर नक्की त्यांच्या बिहेवियरमध्ये फरक पडेल. पालकांना जर आपल्या मुलांच्या काही सवयी बदलायच्या असेल किंवा त्यांचे जे निगेटिव्ह बिहेवियर आहे ते पॉझिटिव्ह बिहेवियरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अगदी साधा आणि सोपा उपाय म्हणजे गिव्ह द पॉझिटिव्ह अफर्मेशन टू अवर चाइल्ड. जेव्हा केव्हा आपले मुलं झोपतात तेव्हा त्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांचा जो एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला सुरुवात करा. फॉर द एक्झाम्पल मी तुला सांगते, जर आपला मुलगा किंवा मुलगी असेल आणि तो खूप जिद्दी असेल तर आपण म्हणू, माझा मुलगा किंवा मुलगी खूप शांत आणि समजदार आहे आणि तो त्याचे जे विचार आहे त्याचं जे ओपिनियन आहे तो खूप शांतपणे मांडतो. मुलगा किंवा मुलगी शाय असेल तर आपण म्हणू, माझी मुलगी खूप कॉन्फिडंट आहे, ती कॉन्फिडंटली सर्वांशी बोलते आणि खेळते. किंवा अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण म्हणू, माझ्या मुलाची कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप हाय आहे, ती डेली अभ्यास करते, सक्सेस तिला नक्की मिळणार. असं जर पालकांनी आपल्या मुलांना डेली पॉझिटिव्ह अफर्मेशन्स दिले तर नक्की त्यांच्या बिहेवियरमध्ये फरक पडेल.